नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण थोडस आज अंकगणित या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. शॉर्टकट पद्धतीने सुद्धा कशी गणित सोडवता येतात. आपल्याकडे आता जालना शहर इतर शहरापेक्षा जालन्याची जरा प्रश्न अवघड होते विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही पेपर जर बघितला पॅटर्ननुसार दरवर्षी जसा पेपर येतो तसाच पेपर आलेला आहे. याच्यामध्ये अवघड अशी गोष्ट काही नाही मित्रांनो. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला पेपर अजिबात अवघड जाणार नाही. विशेष म्हणजे अंकगणित जर विषय बघितला, थोडस अंकगणित अवघड जाणारा विषय तुम्हाला सोपा सुद्धा करून करता येतो. चला मित्रांनो, काही प्रश्न पाहू आपण. प्रत्यक्ष प्रश्न पाहणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर असं बघितलं तर प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि प्रश्न तुम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रश्न जर बघितले तर खूप सोपे प्रश्न दिसून येत होते. प्रश्नामध्ये विविधता होती. विविध घटकावरील प्रश्न एकदम सविस्तररित्या त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रश्न आपण प्रत्यक्ष पाहू. मॅथचे प्रश्न आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. तर हा प्रश्न बघा मित्रांनो, थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा प्रश्न पहिला तुम्हाला दिसत असेल तर योग्यच आहे, दिसत नसेल तर क्वेश्चन पेपर काढून बघा. पहिला प्रश्न त्याने असा विचारला होता, 1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्येच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल. मित्रांनो, क्रमवार बेरीज जेव्हा असते तेव्हा त्याला एक शॉर्टकट पद्धती आहे. आता किती प्रश्न आहेत रे? 40 ला डायरेक्ट काय करायचं, 2 ने भागायचं म्हणजे 20 उत्तर येतं मित्रांनो. 20 ला काय म्हटलंय त्यांनी, 5 ने भागायचं. 20 5 100 म्हणजे 5 1 5 पाऊण चोक 20, 4 उत्तर येतं आणि याचं सी नंबर उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. विषय मिटला. आता आपल्याला काय सांगितलंय, 105 आणि 95चा गुणाकार करायला सांगितलंय. 105 आणि 95चा गुणाकार करत असताना सरळ गुणाकार करून घेईल. 105 गुणाकारात 95, 5 5 25 ला 5 हाचेले 2, 2 ला 2, 5 ला 5, 9 5 45 ला 5 हाचेले 4, 4 ला 4, 9 ला 9. विषय मिटला. 5 7 9 आणि 9, 9975, 9975 एक नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय बघा. लसावी मसावीला क्वेश्चन आहे. जशाला तसा, नितीन माले सरांच्या पुस्तकातला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय? जशाला तसा, नितीन माले सरांच्या पुस्तकातला विचारलेला प्रश्न जशाला तसा आहे. याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाही त्यांनी. पायकडे काय म्हटलेलं आहे, तर यातला प्रश्न काय विचारलाय बघा. थोडस झूम करून घेतो म्हणजे तुम्हाला पण दिसेल. काय विचारले बघा. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51, 2 संख्येचे गुणाकार 15 आहे. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. 2 संख्येचा गुणाकार 15 आहे. प्रत्येक संख्येची 3 पट, डायरेक्ट गुणाकाराची 3 पट करा. विषय मिटला. 45 उत्तर आहे. करेक्ट उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. एका करंडीतील आंब्याची 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकी 3 आंबे उरतात. त्या करंडीत कमीत कमी किती आंबे आहेत. 15 सत्ती 5 दर्शे 105 मित्रांनो लक्षात घ्या. बघा, 15 सत्ती 5 दर्शे 105 गुणाकारात 3 म्हणजे +3 करायचे 108 होतात. त्यांनी विचारताना काय विचारलंय बघा पोरांनो. याच्यामध्ये विचारत असताना त्यांनी एक गोष्ट आवर्जून विचारलेली आहे. काय विचारले रे? किती डझन विचारले. काय विचारले? किती डझन आहेत विचारले. मग सरळ सरळ सांगायचंय आपल्याला. तर याला 12 ने भागायचंय. 12 × 8 दर्शे
3 नंबरचं उत्तर आहे 9 हे डझन आहेत. विषय मिटला. ठीक आहे. खाली बघा, प्रतिभा जवळ 1940 सफरचंद होते, तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्या सफरचंद भरून विकली व 72 सफरचंद नासली म्हणून टाकून दिली, तर तिच्याजवळ एकूण किती सफरचंद उरली? तर तिच्याजवळ किती सफरचंद उरली? आता लक्षात घ्या, इथे काय म्हटलंय त्यांनी, टाकून दिलेले सफरचंद अगोदर मायनस करून घ्या. 1940 मधून 72 गेली, राहतात किती? 8 राहिले. इथं राहिलं 13 मधून 7 गेले, 6 राहिले. इथं राहिले 8, 1 राहिला. आणि याला किती? प्रत्येक पेटीत किती? 36 याप्रमाणे 20 पेट्या भरल्या. 36 गुणाकारात 20. बघा इथे 36 दुनी 72, 720 सफरचंदाच्या पेट्या भरल्या. 72 हे टाकून दिले, 720 याच्यातून मायनस करून घ्यायचे तुम्हाला, बस विषय मिटला. हे 8 राहिले, 4 राहिले, इथं 1 राहिला, 1 राहिला. 1148 सफरचंद तिने काय केलेले आहेत? तिच्याकडे उरलेले आहेत. म्हणजे उत्तर सी नंबर करेक्ट आन्सर आहे. सी नंबर करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न बघा. आता जशाला तसा प्रश्न आहे मित्रांनो, आपण क्लासमध्ये पण शिकलोय, जशाला तसा प्रश्न विचारलेला आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे बघा, 3 कामगाराची एका आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे, तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती? मित्रांनो, सर्वात प्रथम आठवड्यामध्ये राहतात 7 दिवस, तर 840 ला 7 ने भागून घ्या. 840 भागाकार 7, 7 1 7, 7 2 14, 0 120. एका दिवसाची 3 मजुरांची मजुरी आहे 120. 3 1 3, 3 चौक 12, 0 40. 40 गुणाकारात 5 दिवसाची मजुरी किती होईल रे? 200 रुपये. बघा, तुम्ही पेपर नसेल तर माझ्या टेलिग्राम चॅनल देतो, त्याच्यावर पेपर टाकतो. 3 कामगाराची एका आठवड्याची मजुरी 840 आहे, एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी 200 रुपये आहे. विषय मिटलेला आहे, सुटलेला आहे. उदाहरण एकदम सोपं उदाहरण होतं हे सुद्धा. ठीक आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. मूव्ह करतो मी याला. पहा, 54 नंबर झाला. 55 नंबर पहा. दोन संख्यांचा गुणाकार 5070 असून लसावी 390 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती? डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय, 5070 ला 390 ने भागून घ्यायचे. हे कटलं, हे कटलं, 13 ने भाग जातो. 13 त्रिक 39, 13 1 13, 13 त्रिक 39, 13 चौक 52 जास्त होतं. 13 त्रिक 39, 13 9 17 200, 11 होतं. 3 1 3, 3 1 3, 3 त्रिक 9. उत्तर आलं मित्रांनो 13. सी नंबर इज करेक्ट आन्सर. सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन संख्या म्हणजे लसावी गुणाकारात मसावी बरोबर पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या, या पद्धतीने सोडवायचं आहे. कुठलं उदाहरण? 56 नंबर मित्रांनो. म्हणजे 13 उत्तर आपलं करेक्ट आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 57 नंबर. 57 नंबर काय विचारले बघा, खालील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकेल? मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्या येण्यासाठी तुम्हाला एकक स्थानी कोणता अंक असावा लागतो? कुठल्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 3 नसतं. कुठल्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 3 नसतं. हे कट झाला, ऑप्शन क्रमांक 3 कट झाला. त्यानंतर 2 सुद्धा एकक स्थानी असतं का रे? नाही, हा सुद्धा कट झाला. 8 एकक स्थानी असतं का? आणि 6 एकक स्थानी असतं का? बघा बरं, वर्ग संख्या असताना 8 किंवा 6 एकक स्थानी असतं का? एकदा तुम्ही चेक करायचे. मग यातलं 8 पण नसतं मित्रांनो. कुठं बघितलंय का तुम्ही वर्ग करत असताना एकक स्थानी 8 आलेलं आहे? म्हणजे योग्य उत्तर काय असेल रे? हे. आता या स्टारच्या जागी कोणताही अंक असू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त आपल्याला एकक स्थानी अंक कोणता असतो हे पाहणं गरजेचं आहे. मग एकक स्थानी अंक कोणता आहे? डी नंबर इज करेक्ट आन्सर पोरांनो, लक्षात घ्या. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, तर बघा इथे काय म्हटलेलं आहे. इथे म्हटलेलं आहे की 2 3 4 5 6 किंवा 9
या संख्याने भागले असता प्रत्येक वेळी एक बाकी उरते अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या शोधून काढायचे. 2 2 त्यानंतर 3 4 5 6 आणि 9. यांना सर्वात प्रथम तुम्ही काय करायचे, यांचा लसावी काढून घ्यायचे पोरांनो. बघा लक्षात लसावी काढत असताना 2 ने बघा 1 3 2 5 3 9. ठीक आहे. परत 3 ने जातो 3 1 3 2 5 3 1 3 3 3 9. विषय मिटला. 3 2 6 6 2 12 12 25 60 60 गुणाकार 180 झाले. 180 झाले पोरांनो. काय झाले? 80 झाले. 180 झाले. आता पुढे काय म्हटले बघा, मोठ्यात मोठी संख्या म्हटले आणि एक बाकी उरवायचंय आपल्याला याच्यातून. 180. आता 18 पंचे 90. 18 पंचे 90 म्हणजे मित्रांनो 18 ने जर भाग गेला तर एक बाकी उरवायची म्हणजे 900लाच भाग जाऊ शकतो. याला जातो पण एक बाकी उरवण्यासाठी आपल्याला हे उत्तर द्यावं लागेल. सी नंबर इज करेक्ट आन्सर मित्रांनो. ओके, सी नंबर इज करेक्ट आन्सर. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारलेला आहे. मूव्ह करतो. 5चा 5वा घात म्हणजे किती विचारले आपल्याला. 5चा 5वा घात म्हणजे किती विचारले. सोपं आहे हे मित्रांनो. आपल्याला माहित आहे 5चा 3रा घात 125 आहे. गुणाकारात परत 5 करायचे, पुन्हा परत 5 करायचे. 25 आलंय. 25 125. 25 5 सव्वाशेला 5 actually 12. 25 दुनी 50 आणि 12 झाले. 62 ला 2 actually 6. 25 1 25. 25 आणि 6 किती होतात रे? 31 होतात. 5चा 5वा घात बरोबर बी नंबर करेक्ट आन्सर आहे. 31 चे 25 हे उत्तर आपलं करेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. प्रश्नपत्रिकामध्ये 60 नंबरचा प्रश्न काय विचारलाय, अगदी महत्वाचा आहे मित्रांनो. थोडस झूम करतो याला. साठ नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो काय विचारले. थोडासा अवघड प्रश्न वाटेल तुम्हाला हा, पण तुम्हाला जर बघितलात नितीन महाले सरांच्या पुस्तकात जशाला तसा प्रश्न आहे मित्रांनो. नितीन महाले सरांचं जे काय आपण मॅजिक मॅथमॅटिक पाहतो ना त्याच्यामधला हा प्रश्न आहे. पहा, एक कामगार 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. 20 पुरुष किती दिवसात. आता देताना मित्रांनो इथं जुनं दिलेलं आहे. काय दिलंय? 15 मुले 20 दिवसात करतात. ही एक बाजू झाली. आता ही दुसरी बाजू आपल्याला शोधायची आहे. 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात मित्र. 3 मुले तेव्हा 2 पुरुष तेव्हा 20 पुरुष तेव्हा किती मुले काढणं गरजेचं आहे. 20 गुणाकारात 3 भागाकारात 2 बे 1 बे 0 10 30 मुले झाले. तर 30 मुले दिवस किती लागतील क्वेश्चन मार्क असेल आपल्या पुढे. तर 15 गुणाकारात 20 भागाकारात 30 करून घ्या. 15 1 15 15 2 30 1 बे 10 उत्तर येतं आणि 10 उत्तर करेक्ट आहे. डी नंबर इज करेक्ट आन्सर. डी नंबर इज करेक्ट आन्सर. डी नंबर आपलं एकदम करेक्ट उत्तर आहे. डी नंबर करेक्ट उत्तर आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या पोरांनो. काय म्हटलंय बघा प्रश्नामध्ये, रेल्वेवरील उदाहरण आहे. आता रेल्वेवरील उदाहरण आपण क्लासमध्ये पण हे शिकलेलं आहे. जास्त अवघड अजिबात नाहीये. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी विचारले मित्रांनो. काय विचारले? लांबी विचारले. बघा लांबी काढत असताना हे 54 गुणाकारामध्ये 5/18 बरोबर विजेचा खांब आगगाडीची लांबी म्हणजे रेल्वेचं अंतर काढायचे. किती सेकंदात? 18 सेकंदात ओलांडते. हे इकडे आलं मित्रांनो. 54 गुणाकारात 5 गुणाकारात 18 भागाकारात 18 हे 18 18 कटून गेलं. पाऊण चूक 20 ला 0 हा चेले 2 5 5 25 आणि 2 27 270 उत्तर आलं. 270 उत्तर आपलं करेक्ट आहे. सी नंबर करेक्ट आन्सर आहे. सी नंबर
करेक्ट आन्सर आहे. 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर काढायचे आपल्याला. 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर. 12 मिनिट म्हणजेच मित्रांनो 12 पंचे 60, 12 सक 72, सॉरी 720 जसे 36, 12 त्रिक 36, 12 सक 72 शून्य. परत आपल्याला काय करायचंय, 12 सक 72 शून्य, 3 1 3, 3 2 6 शून्य. आता मित्रांनो इथं दोन ऑप्शन आहेत. इथं कुठं चूक होते सांगतो मी. पटकन देऊन टाकते कार्ट ए नंबरचं ऑप्शन. ए नंबरचं नाही बाबांनो. काय करायचं इथं डी नंबरचं उत्तर आपलं करेक्ट असणार आहे. कारण आपल्याला कुणाशी कुणाचं गुणोत्तर 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर विचारले. काय विचारले? 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर विचारले. मग 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर काढत असताना कशा पद्धतीने काढायचं? 20:1 काढायचं. ठीक आहे. चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या, मूव्ह करतो. प्रश्न क्रमांक 63 पाहिजे मित्रांनो. काय करायचंय? प्रश्न क्रमांक 63 पाहिजे. रमेश सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे, मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे, तर नफ्याचे गुणोत्तर काय असेल? पोरांनो लक्षात ठेवत असतानाच न बरोबर बा गुणिले मू, न बरोबर बा गुणिले मू, 4:5 गुणाकारामध्ये 3:4. चला 12 आणि 20. ओके. 3 चौक 12, 4 त्रिक 12, सॉरी 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 3:5 उत्तर आहे. आता योग्य उत्तर देत असताना 5:3 द्यायचं का 3:5 द्यायचं हे उत्तर तुमच्या पुढे असलं पाहिजे. तर मित्रांनो 3:5 उत्तर येईल. ए नंबर इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. ए नंबर इज करेक्ट आन्सर. आई व तिच्या मुलाच्या बेरीज 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, तर आईचे आजचे वय काढा. तर आईचे आजचे वय काढा. आता पोरांनो लक्षात घ्या इथं काय करायचे. 44 वर्ष, मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे दोघांच्या मिळून. तर बघा 44 प्लस 8 वर्षानंतर 8 दुनी 16, सॉरी 8 आणि 8 16, 8 दुनी नाही 8 आणि 8 16, 10 ला 0, हाचेले 1, 60 झालं. 60 ला 3 ने भागा, कारण 2 आणि 1 3 होतं, तर 20 झालं मित्रांनो. 60 ला 3, 20 दुनी 40, 20 1 20. हे झालं प्रमाण कधीच? 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर. तर आईचे आजचे वय काढायचे. 40 मधून 8 कट करून टाका, 32 वर्ष आजचे वय येईल. काय? 32 वर्ष आजचे वय येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. 32 वर्ष करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो. काय म्हटलंय बघा. 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज करायची. काय करायचंय? 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्येची. 25 पहिलं, 25 1 25, 25 9 250 शेवटचा अंक आहे. बरोबर. 25 9 250 शेवटचा अंक आहे. आता पाडा म्हणता येतोय आपल्याला. 100 तर बेरीज येणार नाही, 900 बेरीज येणार किंवा 1250 बेरीज येणार. 100 येणार नाही आणि हे सुद्धा येणार नाही मित्रांनो. 5 आणि 5 10 होतो म्हणून येणार नाही. बरोबर. आता 1250 उत्तर की 900 उत्तर यापैकीच उत्तर आहे. बरोबर. 1250 उत्तर की 900 उत्तर. तर तुम्ही जर विचार केला तर 200 400 125 जर 900 पेक्षा जास्त येणारच आहे, गॅरंटेड आहे. म्हणजे 1250 हे उत्तर आपलं करेक्ट आहे. आता हे काय येणार नाही? एकक स्थानी 5 येतं का रे? 5 आणि 5 10 होतं ना शेवटचं. आणि जर पहिलं बघितलं तर म्हणजे उत्तर काय आहे? 1250. ठीक आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. एक वस्तू 66 नंबर बा. एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? तर मित्रांनो थोडासा किचकट प्रश्न म्हणता येईल. बघा इथे 900 मधून 150 काढून टाका. सर्वात प्रथम आपल्याला खरेदी किंमत मिळून जाईल 0 5. इथं 8 मधून 1 गेला 750. 750 वर 150 रुपये नफा, तर 100 वर क्वेश्चन मार्क. 150 गुणाकारात 100 भागाकारात 750. हे कटलं हे कटलं. 15 5 75, 5 1 5
20% नफा आहे. काय आहे? 20% नफा. 20% नफा आपलं एकदम करेक्ट उत्तर आहे. बघा त्यानंतर करीमबाई जशाला तसा प्रश्न विचारलाय मित्रांनो. बघ कुठल्या पुस्तकाला 67 नंबरचा प्रश्न बघा. 67 नंबरचा प्रश्न कुठलं? नितीन महाले सरांचं. जालन्याला पेपरला कोणतं पुस्तक वापरलंय? नितीन महाले सरांचं पुस्तक वापरलेलं आहे. दंडनाडन ज्यांचा पेपर मुंबईचा आहे बाबांनो, 2दा 3दा 4दा रिव्हिजन करा अशा पुस्तकांची. करीमबाईने त्याचे घर दलाला मार्फत 8,70,000 रुपयांना विकले. त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले? तर 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले असं विचारलेलं आहे. 8,70,000वर 2% अगोदर काढून घ्या. हे 100 कटलं, 100 कटून गेलं. शून्याला 0, शून्याला 14, 4 8 8 2 16 आणि 17. 17,400 कमी करायचे कशामधून? 8,70,000 मधून. 8,70,000, 8,17,400, 8,70,000 मधून 17,400 कट करून टाकायचे. 600 राहिले, ते इथं राहिले 2, इथं 6, 5 राहिले. 8,52,600 उत्तर आपलं करेक्ट आहे. बी नंबरचं करेक्ट आन्सर येऊन जाईल. बी नंबरचं करेक्ट आन्सर येऊन जाईल. लक्षात आलं? करेक्ट समजलं का? सांगा मला कशा पद्धतीने सोडवलं ते. ठीक आहे, चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो. 2 डझन पुस्तकाची एकूण किंमत किती आहे म्हटलंय? 2 डझन पुस्तकाची एकूण किंमत. पाहिकडे काय म्हटलंय? 2 डझन पुस्तकाची एकूण किंमत 1,728 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकाची एकूण किंमत किती? 2 डझन पुस्तकाची किंमत किती आहे? 1,728 आहे. मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे बरं का, पोरांनो लक्षात घ्या. 1,728 भागाकारामध्ये 2 डझन 15 पुस्तकाची, एका पुस्तकाची काढून घ्यावं लागेल आपल्याला. जर बघितलं 1,728 हा 12चा घन आहे बरं का. 12 दुनी 24, 12 1 12, 12 1 12, उरलं किती रे? 5 उरलं. 12 चोक 48, 12 चोक 48, बे 1 बे, बे 7 14, बे दुनी 4, 15 पुस्तक करायचे. एका पुस्तकाची किंमत 72 रुपये. 15 दुनी 30 ला 0 8 3, 15 7 5 दर्शे 105 आणि 108 झाले. मित्रांनो उत्तर आहे, संपला विषय. 1080. 1080 करेक्ट उत्तर आहे. 1080 करेक्ट उत्तर आहे. योग्य उत्तर आहे 1080 आणि 1080 ए नंबरचा ऑप्शन आहे, करेक्ट उत्तर आहे. किती सोपा प्रश्न होता. आपण बघा किती प्रश्न पाहिले रे? 68 पर्यंत. 52 ते 8 आणि हे 8, हे ते 8 म्हणजे 52 पासून 8 60 झाले. हे आणि हे 8, 16 प्रश्न पाहिलेत. किती वेळामध्ये? 23 मिनिटांमध्ये समजून सांगण्यासहित. एवढा पेपर सोपा आहे पोलीस भरतीचा. थोडस माइंडने अभ्यास करा. मुंबईचा ज्यांचा पेपर आहे त्याने हा जर व्हिडिओ बघितला असेल, म्हणजे पेपर मध्ये पुस्तकाच्या बाहेरला म्हणजे आपण जे वापरतो त्याच पुस्तकातले प्रश्न येतात, फक्त आपला सराव कमी पडतो. तुम्हाला प्रश्न कसे वाटले, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.